उभाटा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर महाविकास आघाडीनं अक्षरशः खानाचा उतारा शोधलाय। षण्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीचा मेळावा झाला आणि या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर पहिल्यांदा भाषण करण्याची वेळ आली। खरं तर आतापर्यंत उद्धव ठाकरे कुठल्याही सभेला अगदी सुरुवातीपासून कधीच जात नव्हते। सभा ऐन भरात आली की मग उद्धव ठाकरे यांची ग्रँड एंट्री व्हायची आणि मग उद्धव ठाकरे समारोपाचं भाषण करायचे। मात्र त्याच उद्धव ठाकरेंना प्रोटोकॉल तोडून सगळ्यात आधी भाषणाला उभं राहावं लागलं। खरं तर राजकीय व्यासपीठावर सगळ्यात आधी भाषण करायची संधी मिळणं म्हणजे ओपनिंग बॅट्समॅन असा अर्थ कधीच होत नाही। तर सभागृह भरेपर्यंत कुणीतरी एंटरटेन करायला लागतं, म्हणून राजकीय आखाड्यात आधी भाषण करायची संधी मिळते। दुर्दैवाने आज एंटरटेनमेंट करण्याची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली। उद्धव ठाकरे यांचं दुर्दैव म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांचं देखील भाषण झालं। त्यामुळेच मला टायटल सुचलंय, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर खानाचा उतारा। खरं तर खानाचा कोथळा बाहेर काढू, मर्द मराठा म्हणू, मराठी भाषा अशा पद्धतीची वक्तव्य उद्धव ठाकरे आपल्या भाषणात नेहमी करतात। आज मात्र समारोपाचं भाषण करण्याऐवजी उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच भाषण करावं लागतंय। लोकसभेत भाजपला पाणी पाजलं असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना खरं तर दिल्लीमध्ये काँग्रेसनं पाणी पाजलंय। दिल्ली दौऱ्यात तब्बल 3 दिवस वेटिंग केल्यानंतर सोनिया गांधींची भेटीची वेळ मिळाली। भविष्यात पुन्हा काँग्रेस दगा देईल याच भीतीनं सध्या उभाटा गट देखील चिंतेत आहे। त्यामुळेच भर सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी मवी याच्यासमोर अक्षरशः हात पसरला। आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवा असं म्हणत राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस समोर ते कटोरा घेऊन उभे राहिलेत। 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात घरात बसून राहिल्यामुळे कदाचित शरद पवार यांना देखील उद्धव ठाकरेंवर विश्वास राहिला नसेल। निवडणूक झाल्यावर आपलं काही खरं नाही हे लक्षात आल्यामुळेच उद्धव ठाकरेंची देखील पळताभुई थोडी झाली आहे आणि त्यांनी आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा असा आग्रह धरलाय। उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जाहीर करावा असा आग्रह धरला तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्या या मागणीला अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे। अद्याप तरी महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल चकार शब्द देखील काढला नाही आणि महाविकास आघाडीच्या गोटातून जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेस आणि शरद पवार गट उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करायला तयार नाही। त्यामुळेच 2.5 वर्षापूर्वी महायुतीची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंची सध्याची अवस्था अतिशय केविलवाणी झालेली आहे। नसीम खान आणि इतर किरकोळ नेत्यांच्या आधी उद्धव ठाकरेंना करावं लागलेलं भाषण ही या अधोगतीची सुरुवात आहे। खूप खूप धन्यवाद।